आजचा टॉपिक आहे सॉफ्टवेअर. याआधी आपण हार्डवेअर बघितलं होतं. हार्डवेअरमध्ये आपण इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस दोन्ही कंबाईन असलेले डिव्हाइसेस असे बघितले होते. आज सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअरचे प्रकार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजेच काय? एखादं कार्य करण्यासाठी कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या सूचना, प्रोग्राम्स किंवा इन्स्ट्रक्शन्स जे असतील याला सॉफ्टवेअर म्हटलं असतं. सॉफ्टवेअर हा एकच नसून खूप सारे इन्स्ट्रक्शन मिळून सूचना मिळून एक प्रोग्राम बनतो आणि खूप सारे प्रोग्राम मिळून एक सॉफ्टवेअर बनतो. अशा पद्धतीने हार्डवेअर नियंत्रण करण्यासाठी किंवा आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूचनांना सॉफ्टवेअर असं म्हणतात. आता सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये थोडासा डिफरन्स परत एकदा पाहूयात. संगणकाचे जे भाग किंवा जे डिव्हाइसेस आपण डोळ्यांनी पाहू शकतो, हाताळू शकतो, असे जे डिव्हाइसेस म्हणजे हार्डवेअर. सॉफ्टवेअरमध्ये डिव्हाइसेस येतच नाहीत. त्यामुळं सॉफ्टवेअर हा डिव्हाइसेस नाहीयेच आहेत. हार्डवेअरमध्येच सगळे डिव्हाइसेस येतात. तर सॉफ्टवेअर म्हणजे जे आपण पाहू शकतो, पण हाताने स्पर्श करू शकत नाही. पण संगणक चालवण्यासाठी ते फार महत्त्वाचे असतात. त्यालाच म्हणतात सॉफ्टवेअर. जसं की ऑपरेटिंग सिस्टम, एम-एस ऑफिस ही सॉफ्टवेअरची उदाहरणं आहेत. सॉफ्टवेअरचे प्रकार. सॉफ्टवेअरचे मेन 2 प्रकार. एक सिस्टम सॉफ्टवेअर आणि दुसरा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर हा एक प्रकारचा संगणक प्रोग्राम आहे, जो संगणकाचे हार्डवेअर आणि ॲप्लिकेशन प्रोग्राम चालवण्यासाठी डिझाइन केले गेलेला आहे. हा संगणकाच्या अंतर्गत कार्यांचे व्यवस्थापन करतो. म्हणूनच या सॉफ्टवेअरला बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असं म्हटलेलं आहे. बघा नावातच अर्थ आहे. सिस्टम सॉफ्टवेअर. सिस्टम तिच्या कामासाठी अ, यूज क जे सॉफ्टवेअर यूज करते ते म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर. आपण युजर वेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर यूज करतो. सिस्टम हे तिच्या वैयक्तिक अंतर्गत कामांचं व्यवस्थापन करण्यासाठी ती स्वतः ते सॉफ्टवेअर यूज करते. याला म्हणतात सिस्टम सॉफ्टवेअर. म्हणूनच याला नाव पडलेलं आहे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असं देखील म्हटलं जातं. आता आपण सिस्टम सॉफ्टवेअरचे थोडे प्रकार बघूयात म्हणजे लक्षात येईल की सिस्टम सॉफ्टवेअर काय आहे. ऑपरेटिंग सिस्टम. आपण यूज करतो का? नाही यूज करत. संगणक चालू होण्यासाठी ही सिस्टम लागते. मग ही ऑपरेटिंग सिस्टम चालू होताना ती स्वतः रन होते. जे काही ॲप्लिकेशन रन होतात, ते ऑटोमॅटिक रन होतात. आपण सीपीयूचं बटन ऑन करतो, सिस्टमचं बटन ऑन करतो, वेलकमची स्क्रीन येते. ते जे काही बुटेबल प्रोसेस होते, जे सगळे रेडी आपल्याला सिस्टम मिळते, हे सगळं कोण करतं? तर ऑपरेटिंग सिस्टम करते. मग असेच काही सिस्टम सॉफ्टवेअर आहेत. हे झालं ऑपरेटिंग सिस्टम. युटिलिटीज सुद्धा अशाच प्रकारचं काम करतात, सर्व्हिस प्रोव्हाईड करतात. डिव्हाइस ड्रायव्हर्स हे पुढं सांगितलंच जाईल काय आहे. लँग्वेज ट्रान्सलेटर सुद्धा आहेत. हे सगळे सिस्टम सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत. हे वैयक्तिक कारणासाठी सिस्टमच्या कामासाठी यूज केले जाणारे सॉफ्टवेअर्स आहेत. म्हणूनच याला सिस्टम सॉफ्टवेअर म्हटलेलं आहे. आपण एक डिस्कस करूयात. ऑपरेटिंग सिस्टम, डिव्हाइस ड्रायव्हर्स, लँग्वेज ट्रान्सलेटर, युटिलिटीज. सगळ्यात पहिले आपण ऑपरेटिंग सिस्टम बघू. तिचे कार्य काय-काय आहे ते बघूयात. ऑपरेटिंग सिस्टम हा सिस्टम सॉफ्टवेअरचा सर्वात मुख्य प्रोग्राम आहे. त्याचे जे सगळे हार्डवेअर असतात, मेमरी असते, प्रोसेसिंग पॉवर असते, या सर्वांवरती नियंत्रण कोण करतं? तर ही ऑपरेटिंग सिस्टम करते. हिला ओएस असं म्हटलेलं आहे, म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टम. तर ऑपरेटिंग सिस्टमची उदाहरणं कुठले-कुठले आहेत? विंडोज आहे, मॅक ओएस आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, लिनक्स आहे, Android आहे. आपल्या मोबाईलमध्ये बघा ऑपरेटिंग सिस्टम जी आहे, ती Androidची आहे. आपण जे पीसीवरती, सिस्टमवरती ज्या ऑपरेटिंग सिस्टम टाकतो, त्या विंडोज च्या सीरीजच्या आहेत. विंडोज 7 होतं, 10 आलं, 11 आहे. मॅक ओएस, लिनक्स ह्या इंजिनिअर्स ते असे लोकं फार जास्ती प्रमाणात वापरले जातात. मायक्रोसॉफ्ट ही सुद्धा पण ऑपरेटिंग सिस्टमच आहे. लिनक्स आहे, युनिक्स आहे. हे सगळे ऑपरेटिंग सिस्टमचे प्रकार आहेत. सिस्टम चालू होण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची लागणारी सिस्टम सॉफ्टवेअर आहे. ही जर नसेल तर आपण कॉम्प्युटर युजच करू शकत नाही. आता ह्या ऑपरेटिंग सिस्टमचे 3 फंक्शन आहेत. काय-काय? तर युजरला ग्राफिकल युजर इंटरफेस प्रोव्हाईड करणं, म्हणजेच GUI ग्राफिकल युजर देणं. सगळ्या मेमरीचं व्यवस्थापन करणं, मॅनेजमेंट करणं, रिसोर्स पुरवणं, हे तिचं दुसरं काम आहे. त्याच्यानंतर सगळे ॲप्लिकेशन रन करून देणं, हे सुद्धा ऑपरेटिंग सिस्टमचं काम आहे, फंक्शन आहे. हं. आता आपण एक बघूयात. ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजेच काय? बघा, तुम्ही ज्यावेळेस सिस्टम ऑन करता, त्यावेळेस तुम्हाला ही अशी स्क्रीन येते, ज्याच्यावरती तुम्हाला डेस्कटॉप दिसतो. डेस्कटॉपवरती खाली आडवा असा बार दिसतो, टास्क बार म्हणतात त्याला. जो सिस्टम ऑन केल्यानंतर सगळ्यात खाली जो दिसतो, तो असतो टास्क बार. त्याच्यावरती स्टार्ट मेनू असतो. त्याच्यानंतर काही क्विक लॉन्चेस सॉफ्टवेअर असतात. त्याच्यानंतर साइडला नोटिफिकेशन एरिया असतो.
डेस्कटॉपची कॉम्प्युटरची जी मेन स्क्रीन होती हे आहे त्याला डेस्कटॉप असं म्हटलं जातं. ह्या डेस्कटॉपवरती आपण आयकॉन्स बघतो सगळे. माय डॉक्युमेंट असेल, दिस पीसी असेल, रिसायकल बिन असेल, इंटरनेट एक्सप्लोरर असेल, Google Chrome असेल, जे काही आपण प्रोग्राम वापरतो, त्या प्रोग्राम चित्रमय स्वरूपात आपल्याला तिथे दिले असतात. आपण रिसायकल बिन म्हणले की बरोबर त्याच्यावरतीच डबल क्लिक करतो. आपल्याला हे चित्र दिसतंय. पूर्वीच्या ज्या ऑपरेटिंग सिस्टम होत्या, दिसते इथे ब्लॅक स्क्रीन, ही आहे डिक्स ऑपरेटिंग सिस्टम. ही सगळ्यात पहिली ऑपरेटिंग सिस्टम होती. ज्यावेळेस आपल्या अशा ऑपरेटिंग सिस्टम यायच्या, त्यावेळेस डिक्स ऑपरेटिंग सिस्टम ही कमांड प्रॉम्प्ट होती. याला ग्राफिकल युजर इंटरफेस नव्हता. जे काही आहे ते कोडिंगच्या स्वरूपात म्हणजे रिटर्न स्वरूपात लिहिलं जातं. एखाद्या फाईलचं नाव चेंज करायचं असेल तर रिनेम ही कमांड लिहावी लागायची. मग त्या फाईलचं नाव लिहावं लागायचं. अशा पद्धतीने सगळं जे काही काम करायचं म्हटलं तर कमांड प्रॉम्प्टमध्ये काम करावं लागायचं. याला ग्राफिकल युजर इंटरफेस नव्हता. जे काही हे करायचं म्हटलं तर ओपन स्पेस त्या फाईलचं नाव किंवा एक्झिस्ट करायचं असेल तर एक्झिस्ट स्पेस एक्झिस्ट लिहून एंटर केलं की असं ऑपरेट व्हायचं. म्हणूनच आधीच्या ऑपरेटिंग सिस्टमला ग्राफिकल युजर इंटरफेस नव्हता. आता नंतरच्या ऑपरेटिंग सिस्टमला ग्राफिकल युजर इंटरफेस दिसतोय म्हणून आपले कामं आता पटकन होण्यास मदत झाली आहे. आपल्याला माऊस पॉइंटर दिसतोय. आपण कुठं क्लिक करतोय, काय करतोय हे सगळं माऊसच्या पॉइंटरनी हे करतो आपण एरिया तो कॅप्चर करतोय. हे होतं ग्राफिकल युजर इंटरफेस GUI म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस. हे जे काही आता मगाशी सांगितलं आयकॉन, स्टार्ट बटन हे ऑपरेटिंग सिस्टमचे काही अ, अ, हे म्हणू शकतो आपण त्याला कार्य म्हणू शकतो किंवा पद्धती म्हणू शकतो. याच्यामुळे आपल्याला हे आयकॉन्स वगैरे बघायला मिळालेत आहेत. आता बूटिंग सुद्धा हे सुद्धा एक सिस्टमचंच काम आहे. सिस्टम चालू करणं, बंद करणं या प्रोसेसला बूटिंग असं म्हणतात. बूटिंगचे 2 प्रकार आहेत. एक कोल्ड बूट आणि दुसरा वॉर्म बूट. कोल्ड बूट म्हणजे सिस्टम शटडाउन करणं आणि वॉर्म बूट म्हणजे सिस्टम रिस्टार्ट करणं. ह्या प्रोसेसला बूटिंग असं म्हटलं जातं. आता ही सगळी कामं आपण करतो का? आपण सिस्टम रिस्टार्टला क्लिक करतो. ती सिस्टम रिस्टार्ट होते. आपण शटडाउनला क्लिक करतो, सिस्टम शटडाउन होते. म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टम ही स्वतः कामं तिच्याकडनं करून घेते, आपण जी काही कामं करतो ते. आता दुसरा प्रकार आहे सिस्टम सॉफ्टवेअरमधला, ते म्हणजे युटिलिटीज. युटिलिटीज काय आहे? ह्या एक सर्व्हिस प्रोव्हायडर करतात. आपलं संगणकावरचं जे काही काम आहे ते सोप्या पद्धतीने व्हावं, जलद गतीने व्हावं यासाठी ह्या सर्व्हिस प्रोग्राम वापरले जातात. मग कुठले-कुठले युटिलिटीज आहेत ते आपण एकदा बघूयात. डिस्क क्लीनअप, अँटीव्हायरस आहे, ट्रबल शूटिंग आहे, फाईल कॉम्प्रेशन आहे, बॅकअप अँड रिस्टोअर आहे, अनइन्स्टॉल आहे. आता डिस्क क्लीनअप काय करायचं? अननेसेसरी ज्या फाईल्स आहेत, सिस्टमवरचा स्पेस जर कमी करायचा असेल, तर तो आपल्याला हे करायचं असेल, तर आपण डिस्क क्लीनअप वापरू शकतो. अँटीव्हायरस, आपल्या सिस्टममध्ये जर खूप व्हायरस असतील अ, तर हे काढून टाकण्याचं काम कोण करतं? तर अँटीव्हायरस करतात. तर क्विकहील, NP हे मोस्टली वापरले जाणारे अँटीव्हायरस आहेत. त्याच्यानंतर ट्रबल शूटिंग, आपल्याला कोणतंही काम काही सॉफ्टवेअर रन करताना किंवा हे असताना काही जर अडचण आली, तर ट्रबल शूट नावाचा प्रोग्राम आपल्याला हेल्प करून देतो. फाईल कॉम्प्रेशन ही सुद्धा एक युटिलिटीज आहे. आपल्याला फाईलची जर साईज जास्त झाली आहे, तर कमी करण्याचं जर काम कोण करतं? तर फाईल कॉम्प्रेशन करतं. याच्यासाठी जे सॉफ्टवेअर आहेत WinRAR, WinZip अशा पद्धतीचे आपण प्रोग्राम्स आपण फाईल कॉम्प्रेशनसाठी यूज करू शकतो. बॅकअप आणि रिस्टोअर ह्या सुद्धा युटिलिटीजच आहेत. सिस्टम जर आपल्याला काही कारणास्तव बंद पडली किंवा बंद पडण्याचे काही चान्सेस असेल किंवा आपल्याला रिपेअर करायचं असेल, मग महत्त्वाच्या काही फाईल्स असतील, तर तुम्ही बॅकअप घेऊ शकता. मग ती पुन्हा रिइन्स्टॉल झाल्यानंतर पुन्हा ते बॅकअप घेतलेलं तर आपण रिस्टोअर करू शकतो. सध्या जसं आपण WhatsApp करतो, बॅकअप घेऊन ठेवतो आपण. मग पुन्हा आपल्याला इन्स्टॉल करायचं असेल, की आधीचं आपण रिस्टोअर करतो आणि मग पुन्हा रन करतो. अशाच पद्धतीने अनइन्स्टॉल सुद्धा आहे. आपल्याला एखादा ॲप जर नको असेल, तर बघा आपण मोबाईलमध्ये अनइन्स्टॉल करतो. सेम कॉम्प्युटरचं सुद्धा फंक्शन तसंच. एखादा प्रोग्राम आपल्याला कॉम्प्युटरवरती जर नको असेल, तर आपण कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन तिला अनइन्स्टॉल करू शकतो. अशा पद्धतीच्या युटिलिटीज एक सर्व्हिस म्हणून काम करतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे सिस्टम सॉफ्टवेअरचा तो म्हणजे डिव्हाइस ड्रायव्हर्स. डिव्हाइस ड्रायव्हरचं काम काय असेल, तर आपण जे कुठले उपकरणं जोडले असतील, वापरले असेल त्यांची संगणकाला जोडून देण्याचं काम करतात.
तुम्ही एखादा नवीन डिव्हाइस कनेक्ट करा तुमच्या सिस्टमला. नोटिफिकेशन एरियामध्ये पटकन तो सक्सेसफुली जोडला आहे किंवा या डिव्हाइसला एरर आहे किंवा आपण कॅमेरा जर लावला तर लगेच पटकन तो दाखवतो की कॅमेरा सक्सेसफुली कनेक्टेड किंवा हा ड्रायव्हर काम करत नाहीये, तर लगेच नोटिफिकेशन एरियामध्ये तिथं तो एरर शो केला जातो. हे काम कोणाचं आहे? तर डिव्हाइस ड्रायव्हरचं आहे. त्याच्यानंतर लँग्वेज ट्रान्सलेटर. लँग्वेज ट्रान्सलेटर हा पण एक प्रोग्राम म्हणू शकतो. सिस्टम सॉफ्टवेअरचाच प्रकार आहे, जो की अ, आपल्याला समजेल अशा भाषेत आउटपुट देतो आणि स्वतःला समजेल अशा भाषेत तो रूपांतरित करून घेतो. यालाच म्हणतात लँग्वेज ट्रान्सलेटर. तर आता दुसरा प्रकार आहे सॉफ्टवेअरमधला, ते म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपण सगळे सिस्टम सॉफ्टवेअर बघितले. आता आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरकडे बघूयात. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे मोस्टली सामान्य हेतूसाठी वापरलं जाणारं सॉफ्टवेअर आहे. म्हणजेच दैनंदिन जीवनात आपल्याला जे काही कामं करायची असतात, हे सॉफ्टवेअर वापरून आपण पूर्ण करतो. ज्याच्यामध्ये गाणी ऐकणं, व्हिडिओ पाहणं, गेम्स खेळणं, ऑफिसचे किंवा वैयक्तिक कामं करण्यासाठी होतं. म्हणजेच मोस्टली हे सॉफ्टवेअर युजर वापरतो. आपण वापरतो आपल्या गोष्टी. आपल्याला बायोडाटा तयार करायचा आहे, आपण वर्ड ओपन करतो. आपल्याला गाणी ऐकायचं आहे, कुठलंतरी एखाद्या गाण्याचा प्रोग्राम ओपन करतो. आपल्याला जे चित्र काढायचं आहे, आपण पेंट ओपन करतो. हे आपण स्वतः करतो. आपलं वैयक्तिक कामासाठी करतोय आपण हे. आपण वापरतोय, युजर वापरतात. म्हणजे युजर जे कुठलं सॉफ्टवेअर वापरतील, त्या सॉफ्टवेअरला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटलं जाईल. असे होते सिस्टम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरलाच एंड युजर सॉफ्टवेअर असं देखील म्हटलं जातं. का? तर हा सॉफ्टवेअर युजर डायरेक्टली वापरतो, वैयक्तिक कामासाठी वापरतो. त्यामुळे याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटलेलं आहे. आता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची मग उदाहरणं कुठली? तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा पूर्ण एक पॅकेज आहे. त्याच्यानंतर मल्टीमीडिया प्रोग्राम्स भरपूर आहेत. BTP प्रोग्राम्स आहेत, Adobe आहे, असे भरपूर आहेत. CorelDRAW आहेत. ग्राफिक ॲप्लिकेशनसाठी पण Canva आहे. असे बरेचसे आता नवीन सॉफ्टवेअर्स आलेले आहेत. ॲनिमेशनसाठी वगैरे वापरतो. आता ॲनिमेशन म्हणजे आता हे स्पेशल पर्पज वगैरे झाले. हे जनरल वापरलेले सॉफ्टवेअर झाले. अशा पद्धतीचे हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आपण स्वतः यूज करू शकतो. अशा पद्धतीने हा सॉफ्टवेअर चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमधला फरक बघितला. सॉफ्टवेअरचे प्रकार बघितले. सॉफ्टवेअरमधले कुठले 2 प्रकार येतात? सिस्टम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअरचे परत आपण प्रकार बघितले. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? युटिलिटी म्हणजेच काय? डिव्हाइस ड्रायव्हरचं काम काय आहे? लँग्वेज ट्रान्सलेटरचं काम काय आहे? त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टमचे सगळे आपण फंक्शन्स बघितले. त्याच्यानंतर बूटिंग म्हणजे काय बघितलं. ग्राफिकल युजर इंटरफेस काय आहे ते बघितलं. युटिलिटीज पाहिल्या. युटिलिटीजमधले सगळे कोणकोणत्या सर्व्हिसेस आपण आपल्या सिस्टमवरती वापरू शकतो ते पाहिलं. डिव्हाइस ड्रायव्हर्स पाहिला, लँग्वेज ट्रान्सलेटर पाहिले आणि सगळ्यात लास्ट सिस्टम सॉफ्टवेअरचा दुसरा प्रकार आपण पाहिला ॲप्लिकेशन